वेळा ते सिद्धार्थचे आई वडील देखील पडले आणि आम्ही देखील पडलेलो आहे. आम्ही यांची किती वेळा भांडणं थांबवलेली, पण व्हिडिओ काढायचं कारण फक्त एकच आहे. ते त्या मायाच्या आई वडिलांनी देखील सांगितलेले, सिद्धार्थच्या आई वडिलांनी देखील सांगितलेले, ज्या इंस्टाग्राम वरनं आणि फेसबुक वरनं पैसे भेटतात त्यामुळे ती रील काढत होती, त्यामुळे त्यांचं थोडंफार खर्च निघत होता. आरोग्य विभागाचा कर्मचारी असला तरी पण त्याचा पगार काही जास्त नव्हता. त्यामुळं तिची बायको हे व्हिडिओ रील बनवून पैसे कमवत होती. तिला थोडेफार फॉलोअर्स होते, त्यामुळे तिचा खर्च निघत होता घराचा. पण हे नवऱ्याला फक्त तिचं अश्लील कमेंट हेच त्याला खूप नडत होतं, म्हणून तिने फाशी घेतली. तर हे कळल्याच्या नंतर पोलिसांनी त्या बायकोला मायाला तुमच्यावर काय तर चौकशी करायची, विचारपूस झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला सोडून देऊ असं म्हणून तिला नेले. तर असं तिला पोलीस चौकीत नेले. पुढं काय होणार आहे काय नाही ही फक्त माहिती इथपर्यंत होती. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आठवणीने सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक